नमस्कार सर्वांनो. मी स्टार एंटरप्राइजेसची मक्तेदार बोलते. मी पुण्यावरून आहे. सोलापूरमध्ये मी वीर सावरकर जलतरण तलाव घेतला आहे. मी काही चांगले उद्देशाने हे टँक घेतला आहे चालवण्यासाठी. सोलापूरच्या लोकांना चांगली स्विमिंगचं महत्त्व काय आहे, चे रिलेटेड त्याचं ते महत्त्व घ्यायसाठी मी चांगल्या उद्देशाने टँक घेतला आहे. पण जेव्हापासून मी टँक घेतला आहे, इकडच्या स्थानिक लोकांनी मला एवढा त्रास दिला आहे, की मी इथं काम करून पळून जायला पाहिजे. तसं त्यांनी अशी परिस्थिती उभा केली आहे, की मला काम करणं खूप अवघड झालं आहे. मला कुठल्याही गोष्टीचा सपोर्ट नाही भेटला आहे. नगरपालिकेला सुद्धा मी मे महिन्यापासून मी वारंवार तक्रार देते, की सर अशी मानसिकचा त्रास झाला आहे मला. मी नाही काम करू शकत. तरीसुद्धा मला कुणी कुठलाही सपोर्ट नाही भेटलं आहे. इकडचे स्थानिक लोकं आहे श्रीकांत शेट्टे, त्याला नगरपालिकेने कुठलंही अधिकार नाही दिला आहे टँकवर यायची, तरीसुद्धा तो येतो आहे, गुंडागर्दी करतो आहे. आणि क्रीडा अधिकारी आहे घोलप श्रीकांत घोलप, ते पण हे सगळं संगनमत करून त्या लोकांनी मला त्रास द्यायचं ठरवलं आहे आणि त्यांचं चालू आहे गेले 4-5 महिन्यापासून. अशा परिस्थितीमध्ये मी एवढं महाग टेंडर दिलं आहे 11 महिन्यासाठी 19 लाख रुपये. अशा परिस्थितीमध्ये मला काम काम कर कर करायचे त्या लोकांनी हे सुधरूच दिलं नाही आहे. तर कसं काय मी काम करू शकते? सोलापूरमध्ये काम करणं खूप अवघड आहे. काम करायला तिकडचे स्थानिक लोकं खूप त्रास देतात. मला खूप मानसिक त्रास झाला आहे. मी वारंवार हे सगळ्या गोष्टी मी सांगत गेले आहे आयुक्तांना पण, पण त्यांनी काही लक्ष दिलं नाही आहे. मी खूप लॉसमध्ये गेले 5-6 महिन्यापासून आणि खूप मानसिक त्रासमध्ये आहे. अशा परिस्थितीमध्ये मी काम नाही करू शकत. श्रीकांत शेट्टींनी माझ्या नावाची खूप बदनामी केली आहे, खोटी बातमी लावली आहे, ते सगळं खोटं आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणी नवीन माणूस आला तो सोलापूरमध्ये टिकू नाही शकत. मला प्लीज ह्याच्यातून बाहेर काढा. आयुक्तांना पण मी रिक्वेस्ट केला आहे, की प्लीज मला ह्याच्यातून बाहेर काढा. तुम्ही तुमचं हे टँक घ्या. मला माझे जे काय असेल ते पैसे डिपॉझिट मला परत द्या, ही नम्र विनंती आहे. प्लीज. मी नम्र विनंती करते, की मुख्यमंत्रीपर्यंत पण हे गोष्टी यायला पाहिजे. मी महिला असून एवढं डेअरिंग करून पुण्यातून आले आहे काम करायला. पण सोलापूरच्या लोकांनी मला खूप मानसिक त्रास दिला आहे. स्थानिक लोकांनी मला खूप टॉर्चर केलं आहे. मला काम करून दिलं नाही आहे. वारंवार माझ्यावर मानसिक त्रास दिले, धमकी दिला आहे. असं असं असेल तर कसं काय सोलापूरमध्ये काम करायचं? कुठल्याही गोष्टीचं नगरपालिका असून पण मला सपोर्ट भेटलं नाही आहे. वारंवार मी आयुक्तांना पण हे गोष्टी पत्र दिलं आहे, की मला ह्याच्यातून बाहेर बाहेर काढा. गेले 4-5 महिने झाले, की ते मला कुठलाही सपोर्ट देत नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये सोलापूरमध्ये कोण काम करू शकतो? नगरपालिकेला मी एवढं नगरपालिकेला मी एवढं मोठं टेंडरचं हे दिलं आहे, टेंडर भरलं आहे. तर मला सपोर्ट भेटायला पाहिजे, तर मला कुठलाही सपोर्ट भेटत नाही आहे. त्यांचेही लोकं क्रीडा अधिकारी आहे श्रीकांत घोलप, त्यांचेही तिकडचे स्थानिक लोकं मला एवढं टॉर्चर केलं, की मी वैतागून गेले आणि मला तिकडून खूप खूप वैताग आला. मला ह्याच्यातून प्लीज बाहेर काढा.